पारितोषिक पण पाहायला 50,000 रुपये व भव्य दिव्य ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल 25,000 व भव्य दिव्य ट्रॉफी. 2 दिवसाचा कुंभमेळा आपण सातत्याने पाहतो आणि मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन टपली ही स्पर्धा. सगळे मात्र मैदानाच्या दिशेने त्याचे मयूर मोहिते आणि महेश मोहिते ही मात्र सलामीची जोडी आपल्याला वाघेवली टीमची पाहायला मिळतोय. गोलंदाज मात्र चंदन मडवी. चंदनगडे चांगली गोलंदाजी आहे, चांगलं बेरिशर आहे. रॉयल स्पोर्ट उल्वे संघामध्ये आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीची त्याची कामगिरी आहे. ही मॅच जिंकणं फार महत्त्वाचे आहे दोन्ही संघाला, कारण सेमीफायनलच्या लढतीमध्ये पोहोचायचं आहे. त्यासाठी मात्र ही मॅच आहे फार महत्त्वाची इम्पॉर्टंट मॅच दोन्ही संघांसाठी. चला श्रीमंतची गरज सामन्याला सुरुवात करा, उशीर घेऊ नका. माझी विनंती आहे की लगेच सामन्याला सुरुवात करा. स्ट्राईक वरती मयूर मोहिते. पंचाचा ग्रीन सिग्नल श्रीमंतची गरज याचा वापर येतोय. सामन्याला सुरुवात होतोय. इथे पाहू शकाल मात्र गोलंदाज चंदन मडवी, समोर मयूर मोहिते, क्रॉसटेकला महेश मोहिते. पंचाचा ग्रीन सिग्नल इथे 17ला पहिल्या सुरुवात होतोय. चंदनच्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतो मात्र मयूरसाठी. षटकातील पहिला चेंडू सुरेख चेंडू मात्र चांगली लाईन होती. यशस्वीपणे चांगलं कलेक्शन केला. चेंडू डॉट जातोय. पहिला चेंडू मात्र डॉट आलाय. आपण पाहू शकाल मात्र इथे टॉस जिंकल्यानंतर रॉयल स्पोर्ट उल्वे संघाने प्रथमतः मात्र क्षेत्ररक्षक दिवडला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं वाघेवली संघाला आणि त्यानंतर मात्र हा चेंडू डॉट येतोय चंदनचा. 18 चेंडूचा खेळ असेल. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा चंदन मडवी फेकण्यासाठी सज्ज. हा देखील मात्र चांगला आहे. मात्र चेंडू फेकला होता. तत्पूर्वी एकदा कंप्लीट केले, स्वतःचा वैयक्तिक खातं ओपन केलं एका धावेच्या मदतीने. इथे वाघेवली संघाचा आणि स्वतः मयूर मोहितेचं संघाची धावसंख्या 1 आकड्यावरती लागली. चंदनकडे मात्र चांगली गोलंदाजी सोपवली. आकाश मडवी हा कर्णधार असेल रॉयल स्पोर्ट उल्वे संघाचा. या मॅच मध्ये आपल्याला कमीत कमी धावसंख्येवरती ठेवायचा वाघेवली संघाला, कारण दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला धावसंख्या चेसिंग करायचं आहे याचा विचार करून मात्र चंदनकडे पहिलं षटक फेकलंय. षटकातील पुढचा चेंडू आल्या आल्या महेश मोहिते चांगला फटका जातो एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. 1 बाउन्सी मारेशा पलीकडे हा दमदार चौकार आणि या चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 5 आकड्यावरती. 5 धावसंख्या स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत जातात. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 5 धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळत जातात. सामोरे मात्र महेश मोहिते. वाघेवली संघाने देखील आज चांगला खेळ सादर केला. मोराबे संघाने देखील तेवढा ताकदीचा खेळ आपण पाहिला जो सेमीफायनलच्या लढतीपर्यंत पोहोचलाय आणि या मॅच मध्ये जिंकेल तो मात्र सेमीफायनल मध्ये खेळताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चंदन गोलाच्या मार्कवर. हा चेंडू मात्र फटका चांगला सजवलाय. पाहू शकाल मात्र झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. चुकी होते इथे मात्र क्षेत्ररक्षकाची. तत्पूर्वी दुसरे धाव देखील कंप्लीट होतोय आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाघेवली संघाची पुढे जातोय तब्बल 7 आकड्यावरती. 6 धावसंख्या स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत जातात. सातत्याने पहिला षटक हाताळताना गोलंदाज चंदन, समोर महेश मोहिते आणि मयूर मोहिते ही सलामीची जोडी आपल्याला जय हनुमान वाघेवली संघाची खेळताना पाहायला मिळतोय. चार चेंडूचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या 7 आकड्यावरती. समोर महेश मोहिते, पुढे एकदा मात्र चंदन गोळाच्या मार्कवर. षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. सुरेख चेंडू रफ्तार मध्ये फेकला. अॅग्रोस लाईन आडव्या पट्ट्याने खेळायचा प्रयत्न होता महेशचा, परंतु तत्पूर्वी यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू डॉट येतोय. धावसंख्या थांबली 7 आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हर मधला अंतिमचा चेंडू, शेवटची लास्ट डिलिव्हरी. 7 धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत जातात. या पहिल्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज मात्र चंदन मडवी. गोलंदाज मात्र हा चेंडू पाहू शकाल पंचाच्या दृष्टीने मात्र लेग स्टंपच्या बराच भारतात अभ्यंतर घोषित केला. एक्स्ट्रा रन्स मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे 8 आकड्यावरती. 8 धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत जातात. पहिल्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू महेश मोहिते, समोर फलंदाज आणि चंदनच्या षटकातील शेवटचा चेंडू. अंतिमची लास्ट डिलिव्हरी फेकण्यासाठी सज्ज चंदन मडवी. हा फटका कावकोणाच्या रिजन मध्ये सजवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 1 बाउन्स मारेशा पलीकडे चौकार जातोय आणि पहिला ओव्हर होते कंप्लीट. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या प्रथमतः फलंदाजी करताना जय हनुमान वाघेवली संघाची धावसंख्या 12 आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला.
संघाची धाबसंख्या पहिली 12 आकड्यावरती. स्वतः कर्णधार मात्र गोलंदाजच्या उंबरठ्यावर येतो आकाश मडवी. रॉयल स्पोर्ट उल्वे संघाच्या वतीनं समोर महेश मोहिते. नॉस्टॅकला मात्र मयूर मोहिते आणि नॉस्टॅकला महेश मोहिते हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला होतं. रतेशला देखील पाठवायला हवं होतं कारण रतेशकडे देखील ती क्षमता आहे या क्रीडांगणावरती. आज मात्र सकाळच्या सत्रामध्ये अर्धशतक ठोकलं होतं रतेशने. त्यामुळे त्या खेळाडूला नक्कीच आपण सलामीसाठी पाठवणं आवश्यक होतं कारण चांगलं फटकेबाजी आज केली. एक चांगला खेळ सादर केला आकाश मडवी. येतो षटक क्रमांक 2. गोलंदाजासाठी आपण पाहू शकाल समोर मयूर मोहिते. बारा धाबसंख्या षटकातील पहिला चेंडू. फुलकास प्रकारचा चेंडू मिड विकेटच्या रिजन मध्ये पटका सजवलाय. एका टप्प्याने कलेक्शन चांगली फेकी येतोय. एकदा कंप्लीट झाली. संघाची धाबसंख्येकडे पुढे जातोय. धाबसंख्या पोहोचेल तब्बल 13 या आकड्यावरती. 13 धाबसंख्या पूर्वार्ध झाला आहे पहिला सत्र आणि पहिल्या सत्रातील दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू फेकून झालाय. पण पाहिलं तर आकाशचा आता मात्र महेश मोहिते स्ट्राईक कन्वर्ट करतोय. षटकातील पुढचा चेंडू पुढून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. तेवढंच मात्र चाणक्याने गोलंदाजी करतोय आकाश. हा चेंडू डॉट येतोय. धाबसंख्या थांबली 13 या आकड्यावरती. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आता मात्र या चेंडूवरती यश मिळाला आकाशला. डॉट चेंडू जातोय. संघाची धाबसंख्या 13 या आकड्यावरती थांबली. षटकातील तिसरा चेंडू सामोरे मात्र महेश मोहिते खेळण्यासाठी सज्ज. ऑफस्टम्पच्या बराच बाहेर जातोय. पंचांचा इशारा वाईट करार. एक्स्ट्रा रन्स मिळेल. संघाची धाबसंख्या इकडे पुढे. धाबसंख्या 14 या आकड्यावरती. 14 धाबसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला जातोय. दुसरं षटक मार्गास तर आकाश सामोरे मात्र महेश मोहिते. सलामी बीर मात्र ज्या वाघेवली संघाने पहिल्या मॅच मध्ये 67 धाबसंख्या, दुसऱ्या मॅच मध्ये जर 53 धाबसंख्या उभारल्या होत्या आणि या तिसऱ्या मॅच मध्ये काय करतोय कामगिरी. हा चेंडू मात्र आपण पाहिला तर पकडीपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. चुकीची फेकी आली आणि त्यानंतर एका धावेच्या मदतीने संघाची धाबसंख्या पुढे जाईल. 15 धाबसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला जातात. आता मात्र या मॅच मध्ये संत गतीने चाललाय वाघेवली संघ. कुठे 2 मॅच मध्ये पाहिला होता चांगल्या प्रकारचा खेळ झाला होता. चांगला स्कोर बनवला होता दोन्ही मॅच मध्ये. परंतु तिसऱ्या मॅच मध्ये मात्र चांगली कामगिरी करतोय उल्वे संघ. हा चेंडू मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये चेंडू पकडीपर्यंत मात्र एकदा कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाबसंख्या पुढे जाईल. धाबसंख्या पोहोचेल तब्बल 16 आकड्यावरती. दुसऱ्या ओव्हर मधले शेवटचे 2 चेंडू आहेत. 16 धाबसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला जातात. अंतिमचे शेवटचे 2 चेंडू आकाश मडवी समोर मात्र फलंदाज महेश. पुन्हा एकदा मात्र आडव्या पट्ट्याने खेळायचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू पकडीपर्यंत एकदा कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाबसंख्या पोहोचेल तब्बल 17 या आकड्यावरती. दुसऱ्या ओव्हर मधला 1 टू गो. शेवटचा लास्ट डिलिव्हरी अंतिमचा चेंडू असेल. संघाची धाबसंख्या पाहिली तब्बल 17 या आकड्यावरती. 17 धाबसंख्या स्कोरबोर्ड वरती पाहायला जातात. शेवटचा चेंडू. सातत्याने चांगली मॅच होईल त्यामध्ये कुठेही दक्षता नसेल. शेवटचा चेंडू दुसऱ्या ओव्हर मधला. बॅटच्या रनर मध्ये स्विच साऊंडचा आवाज झाला. चेंडू बिगिट केलाय सीमा रेषा पलीकडे. हा षटकार येतोय मयूरच्या बॅट मधून आणि दुसरं षटक होतोय कंप्लीट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाबसंख्या 23 आकड्यावरती. 23 धाबसंख्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ सादर करतोय. 23 धाबसंख्या. आकाशच्या मात्र शेवटच्या चेंडूवरती आला षटकार. चला तिसरं षटक लगेच द्यायचं आहे. आणखी 2 सामने बॅलेन्स सेमीफायनल आणि फायनल. राज मात्रे युवा उद्योजक उल्वे यांच्या वतीनं अश्वित खारकर याच्यासाठी 2000चं कॅश प्राइज झालंय. विकेट हॅट्रिक साठी 2000चं कॅश प्राइज. युवा उद्योजक राज मात्रे उल्वे याच्या वतीनं हे 2000चं कॅश प्राइज अश्वित खारकरला आलंय. कॅश प्राइज दिला जाईल विकेट हॅट्रिक साठी. आमच्या जवळ जमा झाले. नक्कीच अश्वित तुला ही संधी आहे. शेवटचा स्लॉग ओव्हर घेऊन येतो अश्वित खारकर. पहिला चेंडू जोरदार अपील झाली. येथे मात्र पंचांचा व आकाशाकडे बोट जातोय. पहिला विकेट प्राप्त होतोय अश्वित खारकरला. 2000चा कॅश प्राइज लागलाय. पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता प्राप्त झाली. सातत्याने उल्वे प्रीमियर लीग आम्ही पाहिली होती. उल्वे गाव
जेव्हा मात्र एन्जॉय केले होते आणि सातत्याने अश्वित कारकरने कामगिरी केली होती. पण आता या मॅच मध्ये करेल का अश्वित? हे 2000 रुपये कमवायचे आपल्याला. नक्कीच 2000चा कॅश प्राइज लागलाय. नवीन फलंदाज रतेश आज दिवसभर सातत्याने ज्याची बॅट आपण पाहिली, सातत्याने दिवसभर आज अर्धशतक त्याच्या बॅट मधून पाहिला. आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिलं तोच खेळाडू महेश मोहिते मात्र LBW स्वरूपाने परततोय. पहिला झटका वाघिवली संघाला. टीमची धाबसंख्या 1 बाद 23 आकड्यावरती 1 विकेट लॉस. तर आमचे राज म्हात्रे युवा उद्योजक उल्वे याच्यामध्ये जरी 2 विकेट घेतले तरी 2000चा कॅश प्राइज लागला. 2 विकेट घेतले तरी 3 का नक्कीच. आता मात्र हे बक्षीस चुकलं जातोय कारण विकेट हॅट्रिक साठी बक्षीस लावलं होतं. इथे मात्र कार्पेटच्या सहाय्याने फटका सजवलाय. दुसरा धाव कंप्लीट होतोय. 2 धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या 25 आकड्यावरती. आणखी पुढचे चेंडू आहेत तर नक्कीच विकेट हॅट्रिक संपादित केले तर हे 2000 रुपये दिले जातील. शेवटचे 4 चेंडू आहेत. अश्वितसाठी हे बक्षीस आहे. आपण पाहिलं तर कुठेतरी मयूरने फटका सजवला होता रतेशने आणि 2 धावसंख्या कंप्लीट केल्या. 25 रन्स 1 विकेट लॉस. जय हनुमान वाघेवली संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू रतेशसाठी स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून दिलाय मात्र सीमा रेषा पल्लीकडे 6 धाब्यांसाठी षटकार टोकलाय. मी मगाशीच म्हटलंय की आज रतेश हवी ठरलाय आपल्या संघासाठी आणि या 6 धाब्याच्या मदतीने संघ पोहोचलाय तब्बल 31 आकड्यावरती. 31 रन्स 1 विकेट लॉस. जय हनुमान वाघेवली संघाची धावसंख्या गोलंदाज मात्र गोलाच्या मार्कवर अश्वित कारकर. ॲग्रोचा लाईन आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न होता फलंदाजचा परंतु तेवढाच मात्र हा चेंडू दौड जातोय. शेवटचे 2 चेंडू उरलेत. आता मात्र जरी 2 चेंडूवरती 2 विकेट घेतले तरी अश्वितला राज मात्र युवा उद्योजक ओलवे यांच्या वतीनं हे 2000चा कॅश प्राइज लागलाय. अश्वितला हे बक्षीस मात्र कंटिन्यू आहे. इथे विकेट दांडी गोल. आता शेवटच्या चेंडूवर जर आला विकेट तर अश्वित आमच्याकडे 2000 रुपये कॅश प्राइज जमा आहेत तुझे. राज मात्रे उद्योजक ओलवे गाव हे 2000चं कॅश प्राइज लागला अश्वितला. एक विकेट घ्यायचं आहे अश्वितला आणि 2000 रुपये नक्कीच रात्र सुटेल आज अश्वित आपली. एक विकेट प्राप्त कर या शेवटच्या चेंडूवरती. संघाची धावसंख्या थांबली. धावसंख्या 31 आकड्यावरती 2 बाद 31 धावसंख्या. नवीन फलंदाज रोहित येतो मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू असेल. 31 धावसंख्या 31 रन्स 2 विकेट लॉस. आपण पाहिला स्कोर कार्ड वरती धावसंख्या जय हनुमान वाघेवली संघाची. अश्वित नक्कीच या चेंडूवरती जर विकेट मिळाला तर हे 2000चा कॅश प्राइज तुला दिलं जाईल. राज मात्रे उद्योजक आपण पाहिला तर एक युवा उल्वे गावचे. हा चेंडू काय ठरेल? पंचाचा इशारा आमचे श्रीमंतजी घरात वाईट करार इशारा देतात आणि एक्स्ट्रा रन्स मिळते. एका धावेने टीमची धावसंख्या पोहोचेल 32 आकड्यावरती. शेवटचा चेंडू. हा चेंडू काय ठरेल? आणि ते मात्र पुन्हा एकदा वाईट करार श्रीमंत घरात. पंचांची देखील परीक्षा दिली श्रीमंतजी घरात याने. नक्कीच कोणाला हवा असेल तर पंचांची देखील कामगिरी करतात आमचे वाळगावचे श्रीमंतजी घरात. समालोचकाच्या भूमिकेमध्ये देखील कामगिरी करतात. MCC परीक्षा देखील त्याने दिलेली आहे ते श्रीमंतजी घरात. शेवटचा चेंडू. हा चेंडू पाहू शकाल मात्र आडव्या बटन खेळायचा होता रोहितला. तत्पूर्वी मात्र एकदा कंप्लीट बायच्या स्वरूपाने धाव मिळाली जातोय. पहिला सत्र समाप्त होतोय आणि ते मात्र धावसंख्या लागली 34 धावसंख्या आणि 35 धाबेचा टार्गेट असेल. सेमीफायनलच्या लढतीमध्ये जायचं असेल, मोराबे संघापुढे जर जायचं असेल तर नक्कीच रॉयल स्पोर्ट उल्वे संघ आपल्याला 35 धावसंख्या पूर्ण कराव्या लागतील. अन्यथा आपण पाहिला तर डिपेंड करावे लागतील वाघेवली संघ. तत्पूर्वी या व्यासपीठावरती सचिन शेठ नाईक साहेब आमचे वाहालगावचे आलेले आहेत. या आपलं सरचे स्वागत. श्रीमंत घरात आपल्यासाठी एक अलॉसमेंट आली आपल्या जय हनुमान वाहाल सर्व खेळाडूच्या वतीनं अलॉसमेंट आहे श्रीमंत.
श्रीमत घरात आपल्याला तुमच्या खेळाडूंची एक अनाउन्समेंट आहे. श्रीमत घरात हे मक्याचे भाऊक व्यापारी आहेत आणि 1888 रुपयाची देणगी दिलेली आहे. हे तुमच्या खेळाडूंनी आमच्यापर्यंत पोहोचवलं आहे, त्यामुळे त्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. चला सुहास पाटील या व्यासपीठावरती. सुहाजी पाटील, चला सामन्याला सुरुवात करा. चला सामन्याला सुरुवात करा. चला सुहास पाटील यांचं आगमन त्या व्यासपीठावरती मॅचला सुरुवात होते. चला गोलंदाज राम पाटील आणि सामन्याला होते सुरुवात. इथे पाहू शकाल स्ट्राईक वरती फलंदाज गीतेश मडवी, आकाश मडवी सलामीची जोडी आणि मग सामन्याला होते सुरुवात. इथे या मॅच मध्ये जिंकेल तो धीरज प्रदीप मोराबे संघापुढे खेळताना पाहायला मिळेल. तर षटकार हॅट्रिक साठी 2000चा कॅश प्राइज लागलाय. राज मात्रे
युवा उद्योजक उल्वे याच्या वतीनं उल्वेच्या सर्व खेळाडूंसाठी 2000 कॅश प्राइज. पहिला चेंडू स्वतःच्या फॉलोमध्ये अडवला जातोय. इथे पण पाहिला 35 धाबेचं लक्ष, 35 रन्स टू बीन. 35 धाबेचा टार्गेट सेट करायचा आहे. 35 धाबेचं लक्ष टार्गेट इथे सेट करायचं मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू मात्र डॉट आला. राम पाटील याने मात्र स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवला. गोलंदाज राम पाटील गोलाच्या मार्कवर. फुलटॉस प्रकारचा चेंडू झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय, परंतु तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी मात्र 2 फलंदाज धाव देईल आणि इथे पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट होतोय. आणि या 2 धावेने स्वतःचा आपण पाहिला तर वैयक्तिक खातं ओपन करतोय आणि संघाला देखील मात्र 2 धावा मिळवतो. रॉयल स्पोर्ट उल्वे संघाचा खेळाडू गीतेश मडवी. 35 रन्स टू बीन. 35 धाबेचा टार्गेट या मैदानामध्ये सेट करताय आणि 2 धावेने मात्र खातं ओपन झालं, खुलं झालंय. गीतेश मडवी नॉस्ट्राईकला आकाश मडवी. या मॅच मध्ये फार जिंकणं इम्पॉर्टंट आहे, कारण या मॅच मध्ये जो जिंकेल तो सेमीफायनलच्या लढतीमध्ये पोहोचेल. फार महत्वाची मॅच आहे. गोलंदाज मात्र गोलाच्या मार्कवर पुन्हा एकदा राम पाटील. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील झाली आणि त्यानंतर मात्र हा चेंडू होतो मात्र डॉट. संघाची धावसंख्या पाहिली तर 2 या आकड्यावरती 2 धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत जातात. 35 धावेचा टार्गेट, 35 रन्स टू बीन आणि गोलंदाज मात्र गोलाच्या मार्कवर पुन्हा एकदा राम पाटील. षटकातील पुढचा चेंडू फेकेल. आडव्या पट्ट्याने केलेला इथे चांगलं क्षेत्ररक्षक झालंय आणि तिसरा चेंडू मात्र इथे डॉट येतोय. संघाची धावसंख्या पाहिली 2 या आकड्यावरती 2 धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 35 धावेचा टार्गेट इथे सेट करायचा मैदानामध्ये. 35 रन्स टू विन. 35 धावेचा पल्ला गाठायचा, या मॅच मध्ये जिंकायचा आहे तर हे प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा राम पाटील वाघेवली संघाचा गोलंदाज गोलाच्या मार्कवर. षटकातील चौथा चेंडू. सुरेख चेंडू. राम म्हटलं तर बराच अनुभव आहे आणि त्याचं काम देखील पूर्ण करतोय, चांगली कामगिरी करतोय. आपण पाहायला 4 चेंडू फेकलेत रामने आणि संघाची धावसंख्या येते 2 या आकड्यावरती. रॉयल स्पोर्ट उल्वे संघाला 5 चेंडू फेकलेत. शेवटचा चेंडू आपण पाहिला तर 5 पैकी 4 चेंडू डॉट आलेत. रामने चांगली कामगिरी केली. संगीत पाटील बहालगावचे या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. या ओव्हर मधला शेवटचा चेंडू, अंतिमची लास्ट डिलिव्हरी. फटका चांगला आणि झेल देखील इथे कॅरी होतोय. पहिला झटका मिळेल मात्र गीतेश मडवीच्या स्वरूपामध्ये रॉयल उल्वे संघाला. इथे एक बाद. संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती. जय हनुमान वाघेरे संघ देखील हवे ठरला आजच्या स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला आणि मात्र पहिला झटका मिळतो गीतेश मडवीच्या स्वरूपाने रॉयल स्पोर्ट उल्वे संघाला. येणारे 12 चेंडू आणि आता मात्र आवश्यकता राहिली ती 33 धावेची, कारण 35 धावेचा टार्गेट सेट करायचा मैदानाच्या आतमध्ये. 35 रन्स टू विन. चला मयूर मोहिते. षटक क्रमांक दुसरा तेजस कोळी येतोय. इनाईट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती तेजस कोळी. गोलंदाज तर मयूर मोहिते. गोलंदाजसाठी मयूर मोहिते येतोय. येणारे 12 चेंडू अद्याप 33 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. चला धीर स्मृती मोरावे संघाचा कर्णधार या मॅच मध्ये जिंकेल तर मात्र सेमीफायनलच्या लढतीमध्ये खेळताना पाहायला मिळेल. 12 चेंडू 33 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. तर तेजस कोळी आणि आकाश मडवे ही जोडी आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाज मात्र मयूर मोहिते. पहिला चेंडू फेकेल, लॉप केलाय.
मॅचचा आहे. समोर टीम्स आपण पाहिलं तर रॉयल स्पोर्ट उल्वे, रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखा ठाट असतो या संघाचा. आणि आज देखील मात्र या मॅच मध्ये जिंकेल का हेच प्रयत्न आता मात्र आकाशला आणि तेजसला करायचा आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 35 धावेचं लक्ष. एका साईडला मयूर मोहिते, जय हनुमान वाघेवली संघाचा गोलंदाज, ज्याने मात्र 2 चेंडूवरती प्रहार खाल्लेत. तिसरा चेंडू उलटाच प्रकारचा लॉंगऑफच्या रिझन मध्ये कार्पेटच्या साह्याने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षकाने मात्र चांगला क्षेत्ररक्षक केलाय. चांगली पेक येतो. एक धाव कंप्लीट. संघाचे धाबसंख्या एकने पुढे जाईल. धाबसंख्या पोहोचली तब्बल 13 आकड्यावरती. 13 धाबसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत जातोय. आता मी या षटकातील विचार केला तर शेवटचे 3 चेंडू आहेत. 13 धाबसंख्या आलेत. 35 धावेचा टार्गेट. 35 रन्स टू विन. तेजस कोहली देखील एक विस्फोटक फलंदाज आहे, त्याच्याकडे देखील तो मात्र स्ट्राईक वरती येतोय. समोर मात्र मयूर मोहिते. बॅटच्या रनर मध्ये तेजसच्या आणि ते पाहिलं तर लॉंग ऑनच्या रिझन मध्ये एलिव्हेशन कमी झालाय आणि विकेट क्रमांक दुसरा विकेटचा पतन करतो तेजस कोहली. दुसरा झटका मिळेल रॉयल स्पोर्ट उल्वे संघाला. संघाची धाबसंख्या पाहिली 2 बाद 13 या आकड्यावरती. येणारे 8 चेंडू आणि समीकरणाचा विचार केला अद्याप 22 धावेची आवश्यकता त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. क्वार्टर फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे शेवटचे 8 चेंडू 22 धावेची आवश्यकता. आता मात्र तुषार जातो मैदानाच्या आतमध्ये. तुषार कोहली नक्की तेजस कोहली यांचे बंधू तुषार कोहली इथे मात्र जातात मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 8 चेंडू राहिलेत आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आता 22 धावेची आवश्यकता. फार इम्पॉर्टंट मॅच आहे. या मॅच मध्ये जिंकेल तर सेमीफायनलच्या लढतीमध्ये खेळताना पाहायला मिळेल. जर विचार केला येणाऱ्या 8 चेंडू मध्ये 22 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. गोलंदाज मयूर मोहिते, जय हनुमान वाघेवली संघ म्हटले तर रतेश आज त्याने चांगली कामगिरी केली. त्याच्यानंतर आता मात्र या मॅच मध्ये ती गोलंदाजी एकदा करावी लागेल. एका साईडला मात्र उल्वे संघाला तुषार कोहली आलाय. 8 चेंडू 22 धावेची आवश्यकता आहे मॅच मध्ये. चला मोराबे संघ कर्णधार या षटकातील पुढचा चेंडू. हा फटका तुषारने आल्या मात्र सजवला स्ट्रेट ड्रॉप पद्धतीने. चेंडूला मात्र कलेक्शन होईपर्यंत एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 बाद तब्बल 14 या आकड्यावरती. आता 21 धावेची आवश्यकता. येणारे शेवटचे 7 चेंडू आणि 21 धावेची आवश्यकता. 7 चेंडू 21 धावा 7 चेंडू मध्ये करावे लागतील या मॅच मध्ये जर जिंकायचं आहे तर. रॉयल स्पोर्ट उल्वे संघ आपल्याला शेवटचे 7 चेंडू उरलेत आणि 21 धावेची आवश्यकता. शेवटचा चेंडू मयूर मोहितेचा आकाशसाठी. मोठा फटका येईल का आणि ते मात्र पाहू शकाल हवाई सफर. चेंडू मात्र सीमा रेषा पलीकडे टोकलाय. दमदार षटकार. येणारे 6 चेंडू आणि या मॅच मध्ये आता बॅलन्स आहे कारण 6 चेंडू मध्ये राहिल्या धावसंख्या 15 धावेची आवश्यकता. शेवटचे 6 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 3 चेंडूवरती 3 जरी षटकार टोकले तरी या राज उद्योजक मात्र उल्वे गावचे याच्या वतीनं उल्वेच्या खेळाडूंसाठी तब्बल 2000चा कॅश प्राइज लागलाय. 3 षटकार टोका आणि मात्र 2000चा कॅश प्राइज कमवा. शेवटचा स्लॉग ओव्हर. शेवटचे 6 चेंडू 15 धावेची आवश्यकता. आता मात्र गोलंदाज रतेश आजच्या दिवस मध्ये ज्याने मात्र चांगला दिवस मध्ये कामगिरी केली. परंतु आता शेवटचे 6 चेंडू 15 धावेची आवश्यकता. समोर फलंदाज मात्र तुषार कोहली. पहिला चेंडू मात्र इथे काय घडलं. फलंदाज काय करते तुषार. यष्टाच्या वरून चेंडू दौड जातोय. शेवटचे 5 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. शेवटचे 5 चेंडू 15 धावेची आवश्यकता. रतेश गोलच्या मार्कवर तुषारसाठी लॉप केलाय. शॉट चेंडू फेकलाय आणि ते पाहू शकाल मात्र 5चा इशारा आमच्यापर्यंत. इट इज द सिक्सर. आपण पाहिलं तर स्केलेकच्या रिझन मध्ये जातोय. आता समीकरणामध्ये बदल.
येणारे 4 चेंडू आणि आवश्यकता राहिली ती 9 धावेची. 4 चेंडू 9 धावा 9 धावा 4 चेंडू कराव्या लागतील. सरण्यासारखा रंग बदलवणारा क्रिकेट टेनिस आपण पाहिला सातत्याने. अनुचित डाबाने भरलेला हा क्रिकेट आहे. मॅच मध्ये काय घडेल एका विचार केला तर एका बाजूने मात्र बॅलन्स सामना पाहिला होता, परंतु आता मात्र उलव्याच्या बाजूने सामना येतो. एका साईडला विचार केला तर वाघेवलीच्या बाजूने जातोय. शेवटचे 4 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी गोलंदाज रतेश. तुषारचा फटका पाहू शकाल कव्हरच्या रिजन मध्ये. वन बाउन्सी मारेच्या पलीकडे दुर्दैव ठरतोय वाघेवली संघाचं. येथे मात्र सुदैव ठरतोय ते रॉयल स्पोर्ट उलवे संघाचं. कारण तुषार कोहलीच्या बॅट मधून एक षटकार आला, चौकार आला, समीकरण पुन्हा बदलला. येणारे 3 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता. हा क्रिकेट आहे. टेनिस क्रिकेटमध्ये कोणीही स्वतःला उंचवू नका. सातत्याने पारडा कधी जड होईल कधी मात्र पडला जाईल हे देखील सांगू शकत नाही. 3 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता. शेवटचे 3 चेंडू 5 धावेची आवश्यकता. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी गोलंदाज रतेशवरती आता दडपण झालाय, कारण तुषारने मात्र इथे चांगली कामगिरी केली. शेवटचे 3 चेंडू 5 धावेची आवश्यकता आहे मॅच मध्ये. चला मोरावे संघ कर्णधार या. लास्ट कॉल. हा सामना इथे मात्र जिंकलाय रॉयल स्पोर्ट उलवे. मी म्हटलं रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखा थाट आणि राजासारखी कामगिरी करतोय. इथे रॉयल स्पोर्ट उलवे संघ मात्र सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. हार्डलक टीम जय हनुमान वाघेवली संघ चांगला खेळ केला दिवसभर सातत्याने, परंतु या मॅच मध्ये आपण परास्त होतात. कोणीतरी तुषार कोहलीने जी मॅच जिंकवली लाजवाब. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो आमचे रवींद्र चिर्लेकर सांगतील आम्हाला की नक्की तेजस कोहलीचे बंधू तुषार कोहली. नक्कीच मित्रांनो तुषार कोहली म्हटलं उलवेगाव प्रीमियर लीग असो उलवेगाव मध्ये कुठलीही स्पर्धा असो सातत्याने आम्हाला घटक करतात. नक्कीच तुषार दादा या मॅचचा हिरो ठरला. पण पाच चेंडू आणि 17 धावे. या तुषार दादा कोहली लाईनअप करायचं आपण हस्तांदोलन करा. वाघेवली संघ आणि रॉयल उलवे लाईनअप करून मात्र हस्तांदोलन करा. शेवटच्या टप्प्याला ही स्पर्धा मात्र येऊन टेपली. चला श्रीमत करत या. श्रीमत तर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देणार होता पण तुषारदादा कोहली यांना. नक्कीच राम पाटील असलेला रतेश हाडलक आपण या स्पर्धेतून मात्र